बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सध्या अडचणीत वादात सापडलेलं आहे। कारण 13 सप्टेंबर रोजी नवी मुंबई परिसरात जो अपघात झाला होता, या अपघातामध्ये खेडकर कुटुंबियांची गाडी असल्याचं समोर आलं आहे आणि यानंतर नवी मुंबई पोलिसांमध्ये खेडकर कुटुंबियांच्या विरोधात अर्थात अनोळखी एका व्यक्तीच्या विरोधात आणि खेडकर कुटुंबियांच्या गाडीत जो ड्रायव्हर होता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या 13 सप्टेंबर रोजी जो अपघात झाला होता त्या ठिकाणी खेडकर कुटुंबियांचा आणि ट्रक चालक यांच्यात वाद देखील झालेला आहे। मात्र या अपघातानंतर ड्रामा पाहायला मिळालेला आहे। कारण जो काही अपघातग्रस्त ट्रक होता या ट्रकचा हेल्परला खेडकर कुटुंबियांनी त्यांच्या गाडीत बसवलं आणि त्यानंतर त्या हेल्परला थेट त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी घेऊन आलेल्या आहेत। एकूण ट्रकचा जो मालक आहे त्याच्याकडून जो आरोप करण्यात आलेला आहे, अर्थात हेल्परचं खेडकर कुटुंबियांनी अपहरण केल्याचा आरोप हा अपघातग्रस्त ट्रकच्या मालकाकडून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या ट्रकच्या मालकाने नवी मुंबई पोलिसांमध्ये एका अनोळखी व्यक्तीविरोधात त्यासोबतच या खेडकर कुटुंबियांच्या जी गाडी वापरली होती त्या ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्यावेळी या हेल्परचं अपहरण करण्यात आलं, ज्याला पुण्यातील बाणेर इथल्या जे खेडकर कुटुंबियांचं घर आहे त्या ठिकाणी आणलं गेलं। या गाडीचा पाठलाग करत असताना नवी मुंबई पोलीस थेट पुण्यात पोहोचले आणि बाणेर या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी त्यांनी पुण्यातील चतुर्शृंगी पोलिसांची देखील मदत घेतली आणि त्यानंतर चतुर्शृंगी पोलीस आणि नवी मुंबई पोलीस हे खेडकर कुटुंबियांच्या घरी पोहोचले। त्यावेळी त्या ठिकाणी वाद देखील खेडकर कुटुंबियांशी झाल्याचं पाहायला मिळालं। त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मनोरमा खेडकर यांच्याशी पुणे पोलिसांचा आणि नवी मुंबई पोलिसांचा वाद झाला। यावेळी या खेडकर कुटुंबियांनी नवी मुंबई पोलिसांना आणि पुणे पोलिसांना सहकार्य देखील केलं नाहीये। एकूण ज्या पद्धतीने नवी मुंबई पोलिसांनी आणि चतुर्शृंगी पोलिसांनी जी नोटीस बजावली होती, जी नोटीस खेडकर कुटुंबियांच्या घरावरती चिटकवली होती, ती देखील नोटीस फाडून टाकलेली आहे। खेडकर कुटुंबियांनी पोलिसांना सहकार्य न केल्यामुळे पुन्हा एकदा चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यावेळी चतुर्शृंगी पोलिसांनी जो काही आरोप केलेला आहे, अर्थातच मनोरमा खेडकर यांनी चतुर्शृंगी पोलिसांच्या अंगावरती कुत्रे सोडलेत असा देखील आरोप चतुर्शृंगी पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी याच दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात पुणे पोलीस दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पुण्यात पोहोचले होते। कारण गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे फरार आहेत, ज्यांचा शोध नवी मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस या दोघांकडून घेतला जात आहे। कारण नवी मुंबई पोलिसांनी देखील एक टीम यांच्या शोधासाठी रवाना केलेली आहे, तर दुसरीकडे चतुर्शृंगी पोलिसांची देखील एक टीम मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी दिलीप खेडकर यांचं जे बाणेर इथलं घर आहे त्या ठिकाणी नवी मुंबई पोलीस आणि चतुर्शृंगी पोलीस हे दाखल झाले होते। जवळपास 2.5 तास या घरामध्ये पोलिसांनी चौकशी केलेली आहे। मात्र या चौकशीमध्ये पोलिसांना काही मिळून आलेलं नाहीये। यावेळी याच खेडकर कुटुंबियांचा जो केअरटेकर होता त्याला देखील पोलिसांनी चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला आणत त्याचा जबाब हा नोंदवून घेण्यात आलेला आहे। यावेळी जी काही तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी पूजा खेडकर यांचा मोबाईल चतुर्शृंगी पोलिसांनी जप्त देखील केलेला आहे। मात्र 2 दिवसानंतर आज पुन्हा एकदा चतुर्शृंगी पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा खेडकर कुटुंबियांच्या घराची झाडाझडती घेतलेली आहे। जवळपास 4.5 तासांपेक्षाही जास्त वेळ ही झाडाझडती घेण्यात आलेली आहे। खेडकर कुटुंबियांच्या वकिलांच्या समोर ही झाडाझडती घेण्यात आलेली आहे। मात्र यावेळी
पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलंय ते अद्यापपर्यंत समोर येऊ शकलेलं नाहीये। मात्र अद्यापपर्यंत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे पोलिसांच्या हाती लागले नाहीये, ते अजूनही फरार असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विचारणा केली असता ते कुठेही जाणार नाहीये, त्यांचा शोध पोलीस नक्कीच घेणार। त्यासोबतच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना खेडकर कुटुंबियांचा थांग पत्ता लागत नाहीये। नेमकं खेडकर कुटुंब गेले तर कुठे याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे। खेडकर कुटुंब सातत्याने वादात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुरुवात जी झाली ती अर्थातच पूजा खेडकर यांच्यापासून, कारण पूजा खेडकर यांनी जी UPSCची परीक्षा दिली होती ती मुळातच बोगस कागदपत्रांच्या आधारावरती, बोगस OBC प्रमाणपत्रांच्या आधारावरती, बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यामुळे UPSCनी देखील पूजा खेडकर यांना बडतर्फ केलं होतं। त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। या संदर्भात खेडकर कुटुंबीय कोर्टात देखील गेले होते या सगळ्या निर्णयाच्या विरोधात। मात्र ज्यावेळी पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी होत्या पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात, त्यावेळी जी सुरुवात झाली ती अर्थातच पूजा खेडकर त्यांच्या खासगी वाहनावरती त्यांनी लाल दिवा लावण्यावरून आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वतंत्र केबिन थाटण्यावरून पूजा खेडकर या अडचणीत आल्यात आणि तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती। पूजा खेडकर यांची एकूणच चौकशी सुरू झाली होती। पूजा खेडकर यांच्या सोबतच त्यांचे जे काही आई वडील आहेत अर्थात मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर यांची देखील पार्श्वभूमी तपासण्यात आली। एकूण त्यांची देखील वादाची पार्श्वभूमी समोर आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच मुळशी तालुक्यात एका जमिनीच्या वादावरून त्यांनी जमीन मालकाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप देखील त्या मनोरमा खेडकर यांच्यावरती होता आणि त्या संदर्भात पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। या सगळ्या संदर्भात खरं तर खेडकर कुटुंब सातत्याने वादात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा आता हा नवी मुंबईतला अपघातात ज्या पद्धतीने हेल्परचं अपहरण खेडकर कुटुंबियांनी केलं, त्यामुळे नवीन एक वाद खेडकर कुटुंबियांनी आपल्या अंगावरती ओढून घेतल्याचं पाहायला मिळते। मात्र अद्याप तरी नवी मुंबई पोलीस आणि चतुर्शृंगी पोलिसांच्या हाती काही लागले नाहीये, कारण खेडकर कुटुंबीय जोपर्यंत पोलिसांना मिळत नाही, त्यांचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची उकल होताना दिसणार नाहीये। कारण दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची शहानिशा होताना दिसत नाहीये। मात्र पोलिसांकडून सध्या जोरदार अशी तपास काम जे काही आहे ते सुरू आहे। कारण 2 दिवसांपूर्वी झाडाझडती घराची घेण्यात आली होती, पुन्हा एकदा आज दिवसभर खेडकर कुटुंबियांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे। मात्र या सगळ्या तपास कामात नेमकं पोलिसांच्या हाती काय लागणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 13 तारखेला हा अपघात झाला आणि 13 तारखेनंतर जे काही दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे फरार आहेत, ज्या गाडीचा अपघात झाला होता ती गाडी देखील खेडकर कुटुंबियांच्या सोबत आहे, त्याचा देखील अद्यापर्यंत शोध नवी मुंबई पोलिसांना लागलेला नाहीये। त्यामुळे हे प्रकरण आता नेमकं कुठपर्यंत जातंय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। कॅमेरामन नागेश सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।